4 दिवसांपूर्वी अजितदादांचा मला फोन. नाराजीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य. दोघांमध्ये काय बोलणं झालं? राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो? मंत्रिपदे आली किती, गेली किती. छगन भुजबळ संपला नाही असंही त्यांनी म्हटलंय. तसेच छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता अजित पवार यांनी 4 दिवसांपूर्वी मला फोन केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाराजीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तुमच्याशी संपर्क साधला का असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले की शिर्डीच्या अधिवेशनासाठी मला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी येण्याची विनंती केली. तेव्हा मी शिर्डीला गेलो होतो. 4 दिवसांपूर्वी अजितदादांचा सुद्धा मला फोन आला होता. मी उशिरा फोन करतोय, मी दिलगिरी व्यक्त करतो, आपण एकदा बसून बोलूया असं अजित पवारांनी म्हटल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. असं आहे की मला शिर्डीला जाण्यासाठी जे आहे प्रफुल्लभाई पटेलने सांगितलं की तुम्ही या, तटकरे साहेब आम्ही गेलो होतो. एक 4 दिवसापूर्वी जे आहे अजितदादांचा सुद्धा फोन आला होता की मी फार उशिरा फोन करतोय, दिलगिरी आहे म्हणून, पण बसून बोलूया वगैरे. म्हटलं ठीक आहे ना, तुम्ही जा. तुमची नाराजी दूर झाली आहे का? कारण त्या दिवशी 4 तारखेला तुम्ही सागरवर गेला, देवगिरीच्या समोरून तुम्ही गेला. अलीकडे मिटिंग चालू होती सगळ्या आमदारांची, पण तुम्ही देवगिरी, माझं काम होतं सगळं तिकडे, मुख्यमंत्र्याकडे तिकडे गेलो. नाराजी दूर हे काम जे आहे सगळं मुख्यमंत्र्याचं आहे. हे दुसऱ्याचं उपमुख्यमंत्री सुद्धा याच्यावर काय करणार विचार? मग तुम्ही आता एवढं सांगितलं. आणि नाराजीचं म्हटलं तर कोणतं नाराजी कमी झाली का, कोणतं नाराजी वाढली का? आता मी त्याच्यावर सांगितलं, त्याचा बॅरोमीटर जो आहे, थर्मोमीटर, तो तर लावून पाहायला पाहिजे. नाराजी आता किती कमी झाली का, जास्त झाली, मग सांगतो एवढी पर्सेंटेज कमी झाली, एवढी पर्सेंटेज वाढलेली आहे. काय सांगू तुम्हाला? दादांकडनं आता प्रयत्न केले जात आहे का तुमची नाराजी दूर करण्यासाठी? अजित पवार यांच्याकडनं आता प्रयत्न सुरू झाले आहेत का तुमची नाराजी दूर करण्यासाठी, किंवा मग तुमच्याशी ते थेट बोलतायत का? हे बघ, आता हा प्रश्न मला काही विचारू नका. मी सुभोजन असेल, मतदारसंघ असेल, ओबीसी असेल, व अन्याय झाला, मोकळेपणाने हे सगळे प्रश्न मांडतोय, बोलतोय. का हे काम करायचंच असतं ना. आमदाराने असेल किंवा एखाद्या कार्यकर्त्याने म्हणा, तर नेत्याने म्हणा, तर करतोय ना. त्याच्यात काय कमतरता आहे का? काय कमतरता असेल तर सांगा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.